नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक म्हण ऐकली असेल, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. परंतु आता अशी सिच्युएशन्स आलेली आहे की ज्याच्यामध्ये दोघांचे भांडण होत आहे परंतु संपूर्ण जगाचा नाश होण्याची वेळ आलेली. हो, बरोबर ऐकलं. मी त्याच गोष्टीबद्दल बोलतोय जे की कालपासून तुमच्या संपूर्ण मीडियावर त्याच्यावरची चर्चा चालू आहे. तेच म्हणजे इस्रायल आणि इराण वॉर. इस्रायल आणि इराण वॉर याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर तोटा कोणाला होत असेल तर संपूर्ण जगाचा तोटा आहे. याच्यामध्ये संपूर्ण जगाचा तोटा कसा असणार आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे रायझिंग ऑफ क्रूड ऑइल्स. ज्यावेळेस आपण बघतो तर इस्रायल हा टार्गेट फक्त इराणवर करत नाहीये तर संपूर्ण इस्लामिक कंट्रीवर वॉर करतोय. मग त्याचं ऑपरेशन रायझिंग लॉयन हे कोणावर आहे तर इराणच्या असलेल्या महत्वपूर्ण गोष्टीवर अटॅक करणे, जसं की न्यूक्लिअरच्या स्वरूपातलं जे काही स्टेशन असेल त्याला अटॅक करणे किंवा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये महत्वपूर्ण असलेल्या संस्थांवर अटॅक करणे. परंतु याच्याने फक्त काय अफेक्ट हा इराणच होणार आहे का? नाही, कारण की इस्लामिक कंट्रीज आता एकत्रित येत आहे. सौदी अरेबिया, इराक अशा प्रकारच्या कंट्रीज, कुवेत ह्या सपोर्ट करताय इराणला की तुम्ही सपोर्टमध्ये राहा आणि आपण इस्रायलला परत हरू. तुम्हाला कदाचित आठवत असेल की एक काळ होता संपूर्ण कंट्रीज ह्या एका साईडला आणि इस्रायल हा एका साईडला होता. परंतु त्याच्यामध्ये आगीमध्ये तेल ओतलं गेलं ते म्हणजे कोण तर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे इराणला वॉर्निंग दिलीये, जर तू इस्रायलच्या नादी लागला तर हा एका प्रकारचा आम्हाला चॅलेंज केला जाणार आहे अशा प्रकारचं. त्यामुळे आता ही कदाचित भयावह परिस्थिती संपूर्ण जगावर ओढल्या जाणार आहे आणि संपूर्ण वर्ल्ड इकॉनॉमी कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. भारताने त्याच्यावर अजून काही स्टान्स घेतलेला नाहीये, परंतु भारताने त्या प्रकारे इस्रायलला न कळत सपोर्ट केलेला आहे. परंतु ही भयावह परिस्थिती अशीच जर राहिली तर तिसरं महायुद्ध होण्याची भीती वर्तवल्या जात आहे. थँक्यू.